नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गट क मधील पदासाठी व एकूण 7565 जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 12वी उत्तीर्ण असाल तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। तुम्हाला गट क चा जो पे स्केल आहे 21,769 तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्याची एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेली आहेत। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएससी यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यामध्ये मित्रांनो त्यांनी काय म्हटलं आहे बघा पुढे, तर ही जी रिक्रुटमेंट होत आहे ती होत आहे कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पदांसाठी, ज्यामध्ये मेल आणि फिमेलच्या जागा भरल्या जाणार आहेत। दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2025 साठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सो दिल्ली पोलीस हे तुमचं डिपार्टमेंट असणार आहे जॉबचं, ज्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। मात्र काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। यासाठी महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी, ही पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रामध्येच एक्झाम सेंटर्स भरपूर त्यांनी दिलेले आहेत। सो जरी तुमचं नोकरी ठिकाण दिल्ली या ठिकाणी जरी असलं तरी तुम्हाला एक्झाम याची महाराष्ट्रामधून देता येणार आहे। महाराष्ट्र शासनामार्फत सुद्धा लवकरच पोलीस भरती होणार आहे। अशा वेळी तुम्ही दोन्ही ठिकाणी प्रिपरेशन करू शकता। यासाठी मात्र 100 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। सो दोन्ही ठिकाणी तुम्हाला अर्ज करून प्रिपरेशन करता येणार आहे। जवळपास सेमच टाइमला या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाची अजून व्हायची आहे ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। अशा वेळी तुम्ही दोन्ही ठिकाणी अप्लाय करून प्रिपरेशन करू शकता। याची रिक्रुटमेंट प्रोसेस ही महाराष्ट्रामध्येच एक्झाम होणार आहे। या पदासाठी बघा, कॉन्स्टेबल पदासाठी पे स्केल पे लेवल 3 21,769 100 ग्रुप सी चा तुम्हाला पाहायला मिळत आहे। ज्यामध्ये कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेलच्या एकूण 4,408 जागा आहेत। ज्या कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता। कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल, एक्स सर्व्हिसमेन, ऑदर्स या पदांच्या टोटल 285 जागा भरल्या जाणार आहेत। एक्स सर्व्हिसमेनसाठी सेपरेट जागा आहेत। या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमेन कमांडो याच्या टोटल 376 जागा आहेत। याचंही कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्हाला पाहता येईल। आणि त्यानंतर फिमेलच्या 2,496 जागा आहेत, ज्यासाठी सुद्धा तुम्हाला कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते पाहता येईल। अशा टोटल 7,565 जागांसाठी ही मेगा भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो लक्षात सांगितल्याप्रमाणे मित्रांनो घ्या की फार महत्त्वाचं आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणे, कारण यासाठी तुम्ही प्रिपरेशन महाराष्ट्र शासनाच्या पोलीस भरती बरोबरच करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय राहणार आहे तर बघू शकता 10+2 अर्थात 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पहिला क्रायटेरिया हा महत्त्वाचा आहे सर्वांसाठी। जर तुम्ही 12वी उत्तीर्ण कॅन्डिडेट असाल तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। जे कॅन्डिडेट सन्स आहेत किंवा डॉटर्स आहेत जे सर्विंग रिटायर्ड और डिसीज दिल्ली पोलीसचे जे ऑलरेडी पर्सनल आहेत काम करणारे त्यांचे सन डॉक्टर तुम्ही असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे रिलॅक्सेशन केलेलं आहे। 11वी पासवर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना मात्र या ठिकाणी मित्रांनो LME अर्थात मोटरसायकल और कारचं जे ड्रायव्हिंग लायसन आहे ते असणे आवश्यक आहे। लर्नर लायसन ऍक्सेप्ट केलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे। थोडक्यात सांगायचं झालं, 12वी उत्तीर्ण आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे LME लायसन मेल कॅन्डिडेटसाठी असेल तर अप्लाय करू शकता। फिमेल कॅन्डिडेटसाठी अगेन फक्त 12वी उत्तीर्ण तुम्हाला अर्ज करता येणार आहे। हे फार महत्त्वाचं आहे। यासाठी जर तर क्वालिफिकेशन फार कमी त्यांनी ठेवलेलं आहे, ज्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। आणि लायसन्स सुद्धा तुम्हाला मोटरसायकलचं किंवा कारचं असणे आवश्यक आहे, जे मेजॉरिटी लोकांकडे मित्रांनो या ठिकाणी असतंच। पुढे बघा, या ठिकाणी नॅशनॅलिटी सिटिझनशिप सांगितल्याप्रमाणे सर्व इंडियन्स या ठिकाणी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। एज लिमिट बघा 18 ते 25 वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी ओपनसाठी मित्रांनो राहणार आहे। सो जन्म तुमचा या दरम्यान असेल आणि तुम्ही ओपनमध्ये असाल तर अर्ज करू शकता। जे एज लिमिट कॅल्क्युलेट करायचं आहे ते 1/7/2025 ला करायचं आहे। 2000 ते 2007 दरम्यानचा जन्म तुमचा असणे आवश्यक आहे। यामध्ये SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे। या व्यतिरिक्त अनेकांना एक सर्व्हिसमॅन असतील, इतर कॅन्डिडेट असतील त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे ते तुम्ही कृपया नोटिफिकेशन मध्ये त्या ठिकाणी पाहू शकता। एक महत्त्वाची गोष्ट या भरतीची म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुमची कशी होणार आहे तर पहिला तर तुमची मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे। त्यानंतर फिजिकल एंड्युरन्स आणि मेजरमेंट टेस्ट होईल, फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन। थोडक्यात तुमची प्री एक्झाम जी असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड असणार। त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होईल, जी फिजिकल एंड्युरन्स आणि मेजरमेंट टेस्ट राहणार आहे। जी एक्झाम असणार आहे त्यामध्ये मित्रांनो 100 क्वेश्चन्स असणार आहे 100 मार्कांसाठी, ज्यामध्ये जनरल नॉलेज, करंट अफेअर्स याचे 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी, रिझनिंगचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, न्यूमेरिकल ॲबिलिटी 15 क्वेश्चन 15 मार्कांसाठी, आणि कॉम्प्युटर फंडामेंटल्स, MS Excel, MS वर्ड, कम्युनिकेशन, इंटरनेट याबाबतचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी राहतील। अशी 90 मिनिटांची एक्झाम या ठिकाणी राहणार आहे। जर बघितला मित्रांनो सिलेबस जवळपास
महाराष्ट्र पोलीस जे शासनामध्ये तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असता तशाच प्रकारचा आहे कॉम्प्युटरचे ॲडिशनल क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत, मात्र ते फक्त 10 मार्कांसाठी आहे. जनरल नॉलेज करंट अफेअर्स तुम्ही करतच असता, रिझनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी सुद्धा तुम्ही करतच असता. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा मित्रांनो 0.25 मार्क्स या ठिकाणी डिडक्ट केले जातील. ही एक्झाम असणार ती इंग्लिश आणि हिंदीमध्ये होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर तुमची फिजिकल टेस्ट सुद्धा होणार आहे, ज्याबाबतची माहिती तुम्ही त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता. आता जी एक्झाम आहे ती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोठे कोठे होणार आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्यामुळे नक्की अर्ज करा. मात्र 100 रुपये फॉर्म पे आहे आणि त्यानंतर तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता. प्रिपरेशन सेपरेट करण्याची गरज नाही. सांगितल्याप्रमाणे मित्रांनो सिलेबस बघितला तर जवळपास सेमच तुम्ही जी प्रिपरेशन महाराष्ट्र पोलीससाठी करत असता त्याच प्रकारचा पाहायला मिळत आहे. यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म बघा, फी पेबल 100 रुपये फॉर्म फी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. जे कॅन्डिडेट ओपन आहे, ओपन मधले किंवा ओबीसी असतील त्यांनाच फक्त फी घेतलेली आहे आणि फक्त मेल कॅन्डिडेट्सला फी घेतलेली आहे. वुमन कॅन्डिडेट असाल किंवा तुम्ही जर शेड्यूल कास्टमध्ये, शेड्यूल ट्राईबमध्ये, एक्स सर्व्हिसमेनमध्ये कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही. विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. सो ऍटलीस्ट ऍप्लिकेशन करून ठेवणे फार महत्त्वाचं आहे. ऑनलाईन फी तुम्ही UPI, नेट बँकिंग, व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो, रुपे डेबिट कार्ड मार्फत त्या ठिकाणी करू शकता. डेट्स बघा महत्त्वाच्या 22/9/2025 पासून 21/10/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. डिसेंबर जानेवारी 2026 मध्ये किंवा डिसेंबर 2025 मध्ये याची एक्झाम होईल असं त्यांनी सांगितलं आहे. रिक्रुटमेंट प्रोसेसची फार फास्ट होत असते, अशा वेळी तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक राहील. या भरतीबाबत मित्रांनो काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा. याचे डिटेल्स तुम्हाला ई महाजॉब ॲपवर मी अपलोड केलेले आहेत, वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल. तेथे जाऊन तुम्ही हे चेक करू शकता की तुम्हाला जे नोटिफिकेशन रीड करायचे आहे ते त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि इतरही माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे imahajab.com वेबसाईटवर. एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करणे या भरतीसाठी आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.